आता जे चित्र पाहायला वाटत असेल की हे मुंबईतलं कुठलं तरी वांद्रे वगैरे तिकडच्या परिस्थितीमध्ये असेल, परंतु ही जी घटना आहे ही मीरा भाईंदर शहरातली आहे। कालच आम्ही एक बातमी केली होती मीरा रोडच्या बॅक रोड नयानगरमधली। त्या नयानगरमध्ये त्या नाल्यामध्ये कोंबड्यांना घेऊन जाणारे जे काही टेम्पो वगैरे असतात अवधितरित्या जातं आणि त्यांच्यानंतर तो जो मलपा असो किंवा कचरा असू दे किंवा मेलेला कोरासपणे तिथे फेकला गेला। त्यानंतर तिकडच्या नगरसेवकांना जाग आली आणि तिथे साफसफाई केली। हा आमच्या कुठेतरी नवराष्ट्र बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। पण हे एक दिवसाही नको, हे अशा संपूर्ण घटना ह्या वेळेवर घडल्या पाहिजेत। आज आम्ही नाण्याची दुसरी ही बाजू तुम्हाला दाखवतो। ही फक्त नयानगर नाही तर मीरा भाईंदर शहरातील प्रत्येक नाल्याची ही परिस्थिती आहे। तुम्ही हा जो नाला बघू शकता, ह्या नाल्याच्या बाजूला सगळ्या बाजूनी इंडस्ट्रियल एरिया आहे। मी कॅमेरामॅनला सांगू शकतो इथे बघू शकता सर्रासपणे बॉक्स टाकलेले आहेत, सगळे चोकअप झालेलं आहे। आणि ही तुम्हाला सांगू ना, ही बनवली गेलेली ही नदी आहे, परंतु ह्या नदीला आता नाल्याचं स्वरूप आलेलं आहे। कारण ह्याला जबाबदार कोण? तुम्ही करोडो रुपये इकडे निधी दिला जातो नाले सफाईचा, तर ही नाले सफाई हे आमचं मीरा भाईंदर स्वच्छ सुंदर। आता पुन्हा एकदा तोच प्रश्न पडतो की हा मीरा भाईंदर महानगरपालिकेला जो अवॉर्ड मिळालेला स्वच्छता ह्याच्यामध्ये जो पुरस्कार मिळाला, खरंच मिळाला का हो? खरं तुमची ही अशी कामाची पद्धत आहे? एका ठिकाणी आयुक्त साहेब स्वच्छतेच्या गोष्टी करतात, परंतु दुसऱ्या ठिकाणी त्यांचेच अधिकारी, त्यांच्या खालच्या अधिकारी कुठेतरी त्यांची दिशाभूल करतात। मला तर एकच सांगणे आमच्या बातमीपत्राच्या मार्फत की आयुक्त साहेब तुम्ही बाहेर या आणि ह्या संपूर्ण गोष्टी बघा की मीरा भाईंदर शहरामध्ये नेमकं चाललं तरी काय। या संपूर्ण गोष्टीबद्दल समाजसेवक इकडचे एक शाखा प्रमुख आहेत अजय साळवी, नेमकं त्यांचंही म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊ। साहेब, काल तुम्ही नयानगर परिसरात एक धक्कादायक गोष्ट दाखवली, ज्या ठिकाणी नाल्यामध्ये एवढी घाण पडते आणि लोक येण्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतं। तसंच अमर पैलेसकडे, मीरा गावठण महाजनवाडीकडे ह्या नाल्यात एवढं घाण आहे की कोणाचंच लक्ष नाही आहे। महापूर आता सध्या बसलेत आणि त्यांच्याकडे जे एवढे ठेकेदार लोक आहेत त्यांच्या या चुकीमुळं महानगरपालिका एवढा करोडो रुपये टाकतात, पण ह्या ठिकाणी कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर लोक घरी जाऊन त्या तिजोरीमध्ये पैसे भरतात आणि ह्या ठिकाणी नाले वगैरे साफ होत नाही। तर मला वाटतं कुठेतरी ह्याच्यात लक्ष दिलं पाहिजे। लोकांना आरोग्यासाठी त्रास होते आणि लोकांच्या घरोघर पाणी जातं। अगर हे नालेच मोकळे झाले नाही, असे नाले मीरा भाईंदरात बरेच ठिकाणी आहे की लोकांचं लक्ष जात नाही, पूर्ण लोकांना त्रास होतो, त्याच्यामुळं आरोग्याला त्यांना आजारी पडावं लागतं हॉस्पिटलमध्ये। मला वाटतं जेवढेही ठेकेदार आहे त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि खास करून मॅडमशी विनंती, हात जोडून महापौर मॅडमशी, की ह्याच्यावरती जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी। कारण की हा नाला नाही, हा नदी आहे, याला नदी म्हणलं जातं। हा आमच्या गावातला मोठा नदी आहे, वाघदेवी मंदिरकडून डोंगरावरतून जो नॅशनल पार्कचा नदी येते त्याला हा नदी म्हणलं जातं। ह्याच्यावरती कुठेतरी कारवाई केली पाहिजे।